त्यांना आज जरा बाहेर लवकर जायचं होतं म्हणून देवाची भांडी वगैरे साफ करून दिली, म्हणजे त्याला पूजा करून बाहेर जाऊ शकतील. आणि मी आज मस्तपैकी केस वगैरे वॉश केली होती आणि मी केसातलं पाणी काढते, कारण जर का पाणी डोक्यात राहील तर मला पटकन सर्दी होते. आता कोणी जज करू नका की मी गाऊन वगैरे घातलाय, कारण घरी असल्यावरती कम्फर्टेबल वाटतं मला गाऊनमध्येच. आणि नंतर त्यांचे मित्र आले होते आणि त्यांनी येताना ना मार्केटमधून छानशी भाजी वगैरे बाहेर वगैरे गेलो की त्यांच्या मुलांना वगैरे चॉकलेट वगैरे घेऊन जातो, पण त्याच्या बदली मला असं वाटतं की आपण त्यापेक्षा फ्रुट्स वगैरे घेऊन गेले किंवा अशी भाजी वगैरे काहीतरी घेऊन गेलं म्हणजे मुलं पण खातील आणि घरचे पण खाऊ शकतील, असं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आज मी मस्तपैकी इडल्या बनवल्या होत्या, कारण मला ना बाहेरची इडली खाण्यापेक्षा घरी बनवून इडली खाल्लेली खूप आवडते. आणि त्याबरोबर चटणी आणि मला रात्री राहिलेली शेवग्याची थोडीशी आमटी होती, ती सुद्धा मी घेतली होती, कारण मला ती खूपच जास्त आवडते. त्यांना जास्त इडली आवडत नाही, त्यामुळे अगोदर मी सगळ्यांना विचारलं की तुम्ही दोघं पण इडली खाणार आहात का. ते खाणार म्हणल्यावरच मी माझी तयारीला लागली होती आणि इडली केली. त्यांनी बघा कसा मला टुकूर टुकूर नुसता बघत होता, कारण त्याला खाण्यात काही इंटरेस्ट नव्हता, त्याला फक्त माझं ताट ओढायचं होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मी स्वयंपाकघरात जेवण करायला आली त्यावेळेला बघा तो त्याने आता किचनमध्ये पण यायला सुरुवात केली आहे, कारण किचनमध्ये जास्त भीती वाटते काहीतरी अंगावरती पाडून वगैरे घेईल त्याची. आता त्याच्याकडे मला जरा जास्त लक्ष ठेवायला लागणार आहे. त्याला अजून कोणी फॉलो सबस्क्राईब किंवा लाईक केलं नसेल तर करून घ्या आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. थँक्यू.